उदरनिर्वाह करणाऱ्या गुप्त तपास केला असता 2 दिवसापासून निराधार वयोवृद्ध महिला इथंच दिसून येते। अन्न वगैरे काहीच खात नाही, कुणीतरी सोडून गेलं असं समजून आलं। यावेळी तात्काळ माध्यम प्रतिनिधीनं ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सप्तशृंगी गडावरील उपसरपंच संदीप बेनके यांना या संदर्भात माहिती दिली असता आई मुलगी आली होती का इकडं गडावरती? तुला घेऊन आली होती का मुलगी इथं? हा, कधी सोडून गेली? हा, कधी सोडून गेली? किती दिवस झाले? किती सोडून गेली तुलावरती? कोण कोण आलं होतं तिच्यावरून? हा, तिची बहीण होती? तुझी बहीण होती? बहीण आणि दोघं सोडून दिले? दोन्हींनी गडावर सोडून दिली। गडावर सोडलं काही? म्हणजे कौशल्यजी पवार ज्या वात्सल्याच्या संचालिका यांना फोन केला तर ताईंनी आम्हाला एका शब्दात सांगितलं की मी आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। आणि एवढं निम्म्या रात्री सुद्धा ते आमच्यासाठी धावून आल्या आणि त्यांनी तो एक मदतीचा हात दिला, याचा मनस्वी आनंद होतो। आणि त्याच पद्धतीने आमचे मंगे सर असतील, गवळे मॅडम असतील, हे सर्व आम्ही, तसेच आमचे रुग्णवाहिका चालक बाळू पवार, आम्ही सर्व टीम सोबत या वात्सल्य अनाथ आश्रमला घेऊन आलो। आणि ह्या सर्व कामी सगळ्यात महत्त्वाची जी मदत असते, जे 24 तास कार्यरत असतात, ते नांदुरेचे पोलीस हवालदार शेवाळे साहेब यांच्या मदतीने आम्ही आज त्यांच्याकडे सुपूर्द केलं। आणि खरं तर मला आनंद या गोष्टीचा वाटतो की वात्सल्य आश्रमात आल्यानंतर खरंच त्यांनी त्या माता माऊलीला आधार दिला। ज्या माता माऊलीचं कुटुंब त्यांना सोडून गेलेलं आहे, पण त्यांचा शोध सुरू आहे। ज्यावेळेस त्यांचा शोध सुरू होईल, ज्यावेळेस त्यांना ते कळत त्यावेळेस ते घेऊनच जाणार आहे। पण शेवटी एक हात मदतीचा असतो, एक वात्सल्य लागतं आणि कोणीतरी आपलं असावं लागतं। म्हणून या जगामध्ये अजूनही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी माणुसकी आपण म्हणतो ती शिल्लक आहे। आणि म्हणूनच आपण अशा ज्या निम्म्या रात्री आपल्याला जे मदतीचा हात करतात, तर आपण सुद्धा आपला एक हात मदतीचा दिला पाहिजे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्कीच अशा चांगल्या कार्यात आपण हाताने मदत कराल, एवढं मी आपल्याकडे सांगतो आणि थांबतो। बरोबर। आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 वार मंगळवार। आज बघितलं तर सप्तशृंगी गडावर या आई सप्तशृंगीचा जो गड आहे, त्या ठिकाणी सप्तशृंगी गड पुलावरती एक महिला, सांगता येत नाही कोणी सोडून गेली काय वेळेला, पण ज्या वेळेला मी एक ज्यावेळी मला जे गोष्टी कळाल्या त्यावेळी मी सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्टच्या व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे साहेबांना कॉल केला आणि त्याच्या माध्यमातून गडावरती त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवली। तसंच आपत्तीवाल्यांना जे संकेत सर आणि मंगे सर आणि आपत्ती विभागाची टीम आणि सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्टाचे रुग्णवाहिक आणि तसेच सप्तशृंगी गडावरचे उपसरपंच संदीप बेनके यांना पण फोन केला। त्याचवेळी आम्ही त्या महिलांना आता उपचारासाठी वणी येथे कौशल्य पवार म्हणून एक महिला आहे, तिथं अनाथ आश्रममध्ये आम्ही घेऊन जातो आहे। तर कृपया जे महिला जर कोणाची असेल तर आम्हाला कळवावी। धन्यवाद।